हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ट्रेडर्स डेस्क लाईव्ह. तर तुम्ही आज बघू शकता आपला आज ट्रेडिंग सेशन आज कसा राहिला. ठीक आहे. मार्केट आज वरतून गॅप अप झालं, खाली आलं. मी आज पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करून सांगितले तुम्हाला की मार्केटमध्ये थांबायचं कसं, ट्रेड कुठं घ्यायचा, एक्झिक्यूट कसा करायचा आणि वरतून मग स्टॉप लॉस कसा लावायचा. ठीक आहे. आणि ट्रेल करत 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 वर कसं जायचं, मग जाऊन आपण व्यवस्थितरित्या मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो. हे सगळ्या गोष्टी आल्या तर ठीक आहे. ट्रेड घेणं म्हणजे नुसतं बाय सेल एंट्री फक्त तेवढंच नसतं, कारण की त्याच्या ट्रेड मॅनेजमेंटच्या पण गोष्टी असतात. आणि आज तुम्ही खूप काही शिकणार आहे या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कळेल की ट्रेडमध्ये काय काय करावं लागतं, किती गोष्टी असतात. तर आज आपण 831 रुपयाचा प्रॉफिट बनवलाय. हा 2000 रुपयापर्यंत टॉप गेला होता, पण आपण पूर्ण बुक करत नसतो. वरती 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 ट्रेल करत जात असतो स्टॉप लॉस. तर तुम्हाला ह्या गोष्टी शिकायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जाणार. ठीक आहे. नमस्कार ट्रेडर्स, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ट्रेडर्स डेस्क लाईव्ह. ठीक आहे. आज आपण ट्रेड करणार आहोत बँक निफ्टी मध्ये. बँक निफ्टी आपण हे सगळे चार्ट लावलेले आहेत, चार. ठीक आहे. हे चार आपले प्रमुख इंडेक्स आहेत मार्केटमध्ये जे आपण ट्रेड करत असतो. ठीक आहे. तर आपण त्यांचे ट्रेड करणार आहे. तर ट्रेड काही बनतोय का बघतो आज. ठीक आहे. वेट करू आपण आपल्या संधीसाठी. ठीक आहे. तर सध्या तुम्ही बघू शकता बँक निफ्टी काल जे आफ्टरनून सेशन होतं त्याच्यामध्ये किती रॅली केलं. दिवसभर मार्केट साईडवेज होतं. काल आपण एक फुटमध्ये ट्रेड घेतला होता, पण त्याच्यात आपण कॉस्ट टू कॉस्ट बाहेर निघालेलो आहे. ठीक आहे. आणि विषय राहिला आजच्या ट्रेडिंगचा. तर आजच्या आपण लेवल्स मार्क करून घेऊ. ठीक आहे. आजचे आपण आता लेवल्स मार्क करून घेऊ. बँक निफ्टीचा जर विचार केला आपण तर आज बँक निफ्टीने खालच्या एका झोनवरून रिजेक्शन घेतलेलं आहे. ठीक आहे. तर तो झोन आहे 51,650. आपण त्याला मार्क करून ठेवूया. ठीक आहे. हे मार्क करून ठेवलं आहे आजचा लो आपण. ठीक आहे. आता आणि अप्पर लेवलमध्ये कोणतं लेवल आहे, 51,951. ठीक आहे. तर ही लेवल आपण मार्क करून ठेवली आहे. तर सध्यापर्यंत आपला काही ट्रेड बनलेला नाहीये. ठीक आहे. कोणताही प्रकारचा ट्रेड घेऊ नका सध्या, कारण की मार्केट एकदम काल खूपच रॅली केलेलं आहे. आणि जर आज घाईगडबडी ट्रेड करायला जाल तर लॉस होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. आपण वेट करत असतो प्रॉपर एंट्री सेटअपचा. ठीक आहे. प्रॉपर एंट्री झाली पाहिजे आपली. सध्या तरी काही ट्रेड नाहीये. ठीक आहे. आपण झोन मार्क करून ठेवलेले आहे. आज जर पॅटर्न बरोबर बनला, मार्केटमध्ये स्ट्रक्चर बरोबर असलं तर आपल्याला आज 1,500 ते 2,000 रुपये होऊ शकतात, आज कमवू शकतो आपण. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल याच्यातून. आपण कसं ट्रेड करतो, कोणत्या लेवलवरून घेतो आणि कधी घ्यायचं आणि किती क्वांटिटीत घ्यायचं हे सगळं तुम्हाला शिकायला मिळणार या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर शेवटपर्यंत बघा. तर आपण इथं बघू शकतो बँक निफ्टी वरच्या लेवलवरून सुद्धा रिजेक्शन घेत आहे. सध्या एक कॅन्डल बनली आहे ज्याचा वरचा वीक खूप मोठा आहे. ठीक आहे. कॅन्डलची वीक खूप मोठी आहे, त्यामुळे वरच्या साईडला थोडं एक रेजिस्टन्स असू शकतं, कारण की इथं सेलर्स असू शकतात. त्यामुळे ह्या कॅन्डलला आपण रिजेक्शन घेतलेलं आहे बँक निफ्टी. ठीक आहे. तर आता आपण एक मी फॉरेक्स मध्ये आणि बिटकॉइन क्रिप्टो करन्सीमध्ये पण ट्रेड करत असतो. ठीक आहे. तर जर ह्या दोन्ही मार्केटचा विचार केला आपण तर सध्या याच्यात काय ट्रेड आहे. ठीक आहे. जर गोल्डचा विचार केला तुम्ही तर गोल्ड ऑलरेडी काल खूप वर गेलेला आहे, रॅली गेलेला आहे. आता त्याच्यात कुठल्याही प्रकारचा ट्रेड बनू शकत नाही. ठीक आहे. सध्याच्या स्थितीला तिथं कुठलाही ट्रेड बनू शकत नाही, त्याच्यामुळं आपण इथं ट्रेड घेणार नाही. ठीक आहे. आणि बिटकॉइनचा पण विषय असाच आहे. बिटकॉइन साईडवेज झालेला आहे, एका झोनमध्ये कन्सॉलिडेट करत आहे. म्हणजे कन्सॉलिडेट म्हणजे एकाच झोनमध्ये वारंवार तिथंच फिरता येते, असं आपल्याला चालत नाही. ट्रेडर्सला एक वन वे डिरेक्शन पाहिजे असती. ठीक आहे. त्यामुळे आपण इथं ट्रेड अवॉइड करत असतो. ठीक आहे. हा एक झोन आहे. जर कुठल्याही प्रकारे यांनी हा झोन ब्रेक केला, एक तर खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला, तर आपण ट्रेड घ्यायचा विचार करू. ठीक आहे. गोल्ड आणि बिटकॉइन मध्ये कुठलाच ट्रेड नाहीये सध्या, तर नाही घेणार. आणि बँक निफ्टी सुद्धा सध्या कन्सॉलिडेट करत आहे. ठीक आहे. एक माझं टेलिग्राम चॅनल आहे जिथं मी ट्रेडचे अपडेट्स देत असतो. ठीक आहे. ट्रेडर्स डेस्क लाईव्ह, त्याचं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटून जाईल. बघू शकता तुम्ही काल जो ट्रेड घेतला होता परवाच्या दिवशी,
त्याचं मी अपडेट सुद्धा टाकलं होतं आणि त्याच्यावर जितके पैसे कमवले मी तर मी त्याच्यात तुम्हाला दाखवत असतो. ठीक आहे, हे तुम्हाला इथं दिसत असतं. ठीक आहे, तर जॉईन करून घ्या, तुम्हाला रेग्युलर अपडेट्स भेटतील. फ्रीमध्ये आहे, फ्रीमध्ये शिकायला मिळतं लाईव्ह मार्केटमध्ये. अजून काय पाहिजे याच्यापेक्षा? लोकांसाठी हेच पेड ग्रुप्स आहेत लोकांचे, तर त्यापेक्षा तुम्ही फ्रीमध्ये शिकायला लागला तर शिकून घ्या. ठीक आहे, चला बँक निफ्टी सध्या कुठेच नाहीये, वेट करू आपण प्रॉपर संधीसाठी, वेट करू. कधी आतमध्ये नसतं घुसायचं. तर रस्ता क्रॉस करत असताना समजा आपण गाडी थांबायची वाट बघतो, बरोबर झेब्रा क्रॉसिंगवरून रूलनुसार एंट्री घेऊ आपण, नाही तर इथं कसं आहे डायरेक्ट पैशाचा फटका बसतो डायरेक्ट. त्यामुळे आपण चुकीच्या पद्धतीने एंट्री घेणार नाही. ठीक आहे, थोडं वेट करा बघ. इथे जर आपण बघितलं सध्या बँक निफ्टीला वर जायला खूप अडथळा येतोय. खाली येताना तुम्ही बघू शकता बँक निफ्टी कसं मोठ्या मोठ्या कॅन्डल्स बनवून आले, दोनच कॅन्डल्स. ठीक आहे, आणि जेव्हा वर जायची वेळ आली तेव्हा एकदम छोट्या छोट्या कॅन्डल्स बनवते. याचा अर्थ असा आहे की मार्केटमध्ये नवीन बायर्स नाहीये, आणि असतील तरीही ते वीक बायर्स आहेत. ह्या लेवलवर बाईंग करू इच्छित नाही ते लोक. ठीक आहे, तर त्यामुळे वरच्या साईडला थोडा मला रेजिस्टन्स वाटतोय. ठीक आहे, हे असं बारीक आपण प्रत्येक कॅन्डल मागे एक अनालिसिस करत असतो. ठीक आहे, काय चालू काय मार्केटमध्ये सध्या. तर सध्या आपण कुठलाही ट्रेड घेतलेला नाही अजूनपर्यंत, कारण की क्लिअर कट डिरेक्शन मिळालेली नाही. जर जर बँक निफ्टीने कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर बनवून एक तर खालची लेवल ब्रेक केली किंवा वरची लेवल ब्रेक केली, तेव्हा एक ट्रेड प्लॅन करू शकतो. किंवा मार्केट इथं साईडवेज फिरून थोड्या वेळ एका तास फिरून मग जाऊन कुठं जाऊन ब्रेकआउट आला किंवा झोनच्या बाहेर पडायला लागलं, त्याच्यानंतर आपण ट्रेड घेणार. ठीक आहे, कधीही ट्रेड घ्यायचा नाही. सध्या डिरेक्शन क्लिअर नाहीये, त्यामुळे आपण ट्रेड घेत. ठीक आहे, वेट करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल याच्यात. ठीक आहे, तर आपण इथं बघू शकतो बँक निफ्टी खालच्या साईडच्या लेवलला ब्रेक करायचा प्रयत्न करते किंवा त्याच्या जवळजवळ चालली आहे बँक निफ्टी. ठीक आहे, तर आपण इथं काय करू शकतो, आता एक पुट ऑप्शन इथं मी लोड करून ठेवलेला आहे साईडला. ठीक आहे, पुट ऑप्शन म्हणजे काय, जिथं मार्केट समजा इथं तुम्हाला वाटलं बँक निफ्टी डाऊन जाणार आहे, तर आपण इथं पुट ऑप्शन मध्ये ट्रेड करत असतो. ठीक आहे, तर आपण लोड करून ठेवलेलं तर आहे. ठीक आहे, जर खालच्या साईडला ब्रेकआउट दिलं तर बघू, आपण ट्रेड करण्याचा प्रयत्न करू. ते ब्रेकआउट पण कशा पद्धतीने देते बँक निफ्टी तेही बघण्याचं म्हणजे बघावं लागेल. ठीक आहे, तर हे एक ऑब्झर्वेशन आहे आतापर्यंत. ठीक आहे, थोडंसं वेट करू आपण. ट्रेड आता म्हणजे येऊ शकतो आता ट्रेड एक. तर आपण बघू शकतो बँक निफ्टी सध्या साइडवेज झालेली आहे. ठीक आहे, तर जेव्हा अशी साइडवेज होत असते तेव्हा आपण ट्रेड घेत नाही. ठीक आहे, असं ट्रेड नाही घेतलेलंच बरं आहे, कारण की फुकट पैसे वाया घालण्यापेक्षा गपचूप बसलेलं बरं. ठीक आहे, चुपचाप बसून आपण इथं ट्रेड ऑब्झर्व करणार, मार्केटमध्ये ऑब्झर्वेशन करणार की चालू काय. ठीक आहे, चालू काय आहे ते बघा पहिले, मार्केटमध्ये कोण ट्रॅप झालंय, कुठं काय आहे सगळं बघून घेऊ. ठीक आहे, सध्या तर मार्केटमध्ये ट्रेड नाही. खालची जी लेवल होती आपली ती अजूनपर्यंत ब्रेक झालेली नाहीये. ठीक आहे, तर आपण ट्रेड नाही घेतला. ठीक आहे, आता तुम्ही बोर झाले असणार की ट्रेड नाही ट्रेड नाही, व्हिडिओ सोडून चालले जाणार भरपूर लोक. ठीक आहे, पण असं नाही चालत, कारण की तुम्ही 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जर बसू नाही शकत तर इथं मार्केटमध्ये कसं काय प्रॉफिट करणार. ठीक आहे, तर चुपचाप मार्केटमध्ये बघा तुम्ही व्हिडिओ. आता शॉर्टमध्ये तरी मी कट करू 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 याला शेवटपर्यंत आणणार, एकदम महत्वाचे पॉईंट्स ठेवणार आहे व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर शेवटपर्यंत बघत जा, पूर्ण बघा. पूर्ण बघितलं नाही तर विषय काय होतो, माझा अर्ध बघणार तुम्ही, बाकी कोणाचा अर्ध बघणार, मग ते ताळमेळ जमत नाही, मग तुम्ही कन्फ्युज होऊन सोडून देता, मग स्क्रोल करत बसता. मग तसं नाही, शेवटपर्यंत बघा काय होतंय आज. ठीक आहे, जर आज ट्रेड नाही पण झाला ना तर ट्रेड का अवॉइड केला तेही कळायला पाहिजे, कारण की त्या दिवशी नाही घेतलेला ट्रेड त्या दिवशी आपले पैसे वाचत असतात. ठीक आहे, तर व्हिडिओमध्ये राहा सर. ठीक आहे, तर टाइम झालेला आहे 10:42 इथं तुम्ही बघू शकता मार्केट एकदम साइडवेज झालेलं आहे. ठीक आहे, साइडवेज, कुठेच मुवमेंट नाहीये. आणि ऑप्शन्सचे जर तुम्ही प्रीमियम बघितले ते सुद्धा साइडवेज आहेत. आतापर्यंत जे स्कॅल्पर लोक आहे ना, जे 10 आणि 20 आणि 25 पॉईंट घेतात, त्यांचे आतापर्यंत 2-2, 3-3 स्टॉपला सीट झाले असतील. आतापर्यंत 2-4 हजार रुपये तर डाऊन झाले असतील ते लोक. ठीक आहे, तर विषय असा आहे की असे मुवमेंट्स आपण अवॉइड केले पाहिजेत, कारण की आपल्याला कळायला पाहिजे की जर असं साइडवेज झालंय तर दोन्ही साईडला जाणार नाहीये ना मार्केट. काय करतात तिथंच ठेवून, पैसे गुंतून पडतील, फुकट आपला ट्रेडही तुम्ही नंतर अनालाइज करू नाही शकणार बरोबर. असं काय होतं, असं मुवमेंट आल्यावर बऱ्याच वेळ मार्केट असं साइडवेज होत असतं आणि मग एकदम जोरात येत असतं, मग काय होतं, आपण शेवटच्या मूव्ह मध्ये एंट्री घेऊ नाही शकत. विषय काय, काल पण बघा तुम्ही दिवसभर साइडवेज होतो, बघितलं.
दिवसभर साईडवेज आणि दुपारी येऊन बघा कसा मूव आला, वन साईड. 3 रुपयाचा प्रीमियम काल 90 रुपये झालेला, 90 रुपये, 3 रुपयाचा प्रीमियम. तो विषय असा आहे. ठीक आहे, तर आपल्याला मार्केट्स अवॉइड पण करता आले पाहिजे. ठीक आहे, तर जर तुम्हाला व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल आणि शेअर मार्केट शिकायची इच्छा असेल किंवा मार्केटमधून तुम्हाला रोज पैसे कमवायची इच्छा असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. माझा रेग्युलर कंटेंट हिंदीमध्ये असतो. ठीक आहे, पण ती हिंदी समजण्यासारखी आहे, काही त्याच्यात अडचण येणार नाही तुम्हाला. आदत मदत मराठीमध्ये सुद्धा कंटेंट येत जाईल तुम्हाला. ठीक आहे, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या, त्याच्या सगळ्यात पहिले, कारण की तुम्हाला रेग्युलर अपडेट्स येतील मार्केटमध्ये काय चालू काय. ठीक आहे, थांबू आपण थोड्या वेळ मार्केटमध्ये, अजून बघू कुठल्या साईडला मूव्ह येत आहे का नाही. जर नाही आला तर आज आपण ट्रेड घेणार नाहीत. ठीक आहे, कारण की मार्केटमध्ये पैसे कमवण्यापेक्षा पैसे तुमचे जे आहेत ते वाचवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण अशा पद्धतीने मार्केटमध्ये चालत असतो. हॅलो ट्रेडर्स, तर टाइम झालेला आहे 10:57. मार्केट इथून आता वर जायच्या मार्गावर मला दिसत आहे. माझ्या टेलिग्राम ग्रुपवर मी अपडेट ऑलरेडी केलेला आहे. ठीक आहे, तर आपण वाट बघू या लेवलची ब्रेक व्हायची. मी टेलिग्रामवर ऑलरेडी अपडेट केलेला आहे, तुम्ही बघू शकता इथं. ठीक आहे, आपला ग्रुप आहे टेलिग्रामचा, त्याच्यावर मी ऑलरेडी मेसेज टाकला आहे ट्रेड घेण्यापूर्वी. ठीक आहे, जर आता ही लेवल क्रॉस झाली तर आपण ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू इथं. ठीक आहे, थांबा थोडं वेट करा, आता ट्रेड आपला होऊ शकतो इथं. ठीक आहे, हॅलो ट्रेडर्स, तर तुम्ही बघू शकता आपण इथं ट्रेड घेतलेला आहे. लेवल जशी क्रॉस केली आपली, आपण ट्रेड घेतला आहे. ठीक आहे, ट्रेड घेतलेला आहे आपण, ही लेवल क्रॉस झाली तसाच ट्रेड घेतला आहे आपण. आता आपण इथून एक बुलिश मोमेंटम एक्सपेक्ट करू शकतो, 100-1 पॉईंट जाऊ शकतो मार्केटवर इथून. तर आपण काय करणार आता, प्रॉपर स्टॉप लॉस लावून वेट करणार आता. ठीक आहे, प्रॉपर स्टॉप लॉस लावून आपण इथं वेट करणार. खालच्या लेवलचा स्टॉप लॉस असेल आपला. ठीक आहे, आपला स्टॉप लॉसचे 146 पॉईंट आहे बँक निफ्टीचे. तर ते इथे जर कॅल्क्युलेट केलं आपण, इकडच्या ऑप्शन्सचे ते 50-60 पॉईंट होतील, 70 पॉईंट होतील अप्रॉक्स. ठीक आहे, बघू आपण काय होतंय ते. ठीक आहे, आपण प्रॉपर आपल्या स्टॉप लॉससाठी वेट करू आणि प्रॉपर टार्गेटसाठी वेट करू. ठीक आहे, बघू. मार्केट तर सध्या फिरलेलं आहे, पण आपण वेट करायचं. ठीक आहे, एक कॅन्डल अशी फिरली त्यामुळं असं एक्झिट होणार नाही आपण, होत असतंय मार्केटमध्ये असं. ठीक आहे, शांत बसून आपण इथं ट्रेड करू. ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघितलं तर लक्षात येईल आपण ट्रेड कसा घेतलाय, कसा मॅनेज केलाय. ठीक आहे, बघू आपण मार्केटमध्ये काय झालेलं होतं. एक हा रेजिस्टन्स झोन फॉर्म झालेला होता, जसं की 2-3 वेळेस इथं रेजिस्टन्स घेतलंय मार्केटने. पण खालच्या साईडचे जर विचार केला आपण तर खालची मार्केट जात नव्हतं, आणि खाली जात नाही याचा अर्थ काय, खालच्या साईडला बायर्स आहेत. ठीक आहे, आणि ऑलरेडी काल खूप रॅली केलेलं आहे मार्केट. ठीक आहे, तर खालच्या साईडला बायर्स आहेत खूप, त्यामुळे आपण काय केलं इथं बुलिश ट्रेड घेतलेला आहे. आता आपण वेट करतोय मार्केट वर जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता आपली पोझिशन जी मायनसमध्ये होती आता वापस कॉस्ट टू कॉस्ट आली. आता थोड्या वेळात जर एक वापस ग्रीन कॅन्डल आली तर आपला ट्रेड आज प्रॉफिटमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, वेट करू आपण. स्टॉप लॉस आपला लावलेला आहे आपण. स्टॉप लॉस म्हणजे ज्यांना माहित नाही त्यांना समजून सांगतो की अशी लेवल की जिथून तुम्ही मार्केटमधून आपल्या ट्रेडमधून लॉस बुक करून बाहेर जातात, कारण की तिथून आपला व्ह्यूज होय, म्हणजे आपण जे प्रेडिक्ट केलं होतं की मार्केट इथून वर जाऊ शकतं ते तुम्ही खोटे ठरला तिथे. ठीक आहे, तुमचा अंदाज चुकला. अशी लेवल आहे जिथून तुमचा अंदाज पक्का चुकला असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर अशा लेवलला आपण एक्झिट करतो. तर ती माझी इथं लेवल आहे 61-650 लेवल आहे. तर आपण वेट करू. ठीक आहे, बघू शकतो आपण इथं की मार्केट सध्या लेवलवरच येत्या. जर इथून वापस एक ग्रीन कॅन्डल बनवली मार्केटने तर इथून जास्त वर अजून जाऊ शकतो. 100-150 पॉईंट आरामात देईल बँक निफ्टी इथून. फक्त ग्रीन कॅन्डल अजून एक बनवली पाहिजे इथं. ठीक आहे, वेट करूयात आपण. तर तुम्ही इथं बघू शकता जसं की खालच्या लेवलला जसं बँक निफ्टी चाललं होतं तसं खालून सुद्धा बाईंग येत आहे नवीन. ठीक आहे, तर आपण वेट करूयात की एक प्रॉपर मोमेंटम आला पाहिजे वरच्या साईडला. तुम्ही ऑप्शनचं प्रीमियम बघू शकता, ते सुद्धा वर जाण्याचा प्रयत्न करत आहे इथं. ठीक आहे, आपण सुद्धा वेट करणार आहोत इथं. पाहूयात काय होतंय. आपला स्टॉप लॉस लेवल, तर आपली स्टॉप लॉस लेवल जी आहे ती खालीच राहणार. ठीक आहे, जसं मार्केट वर गेलं तसं आपण आपला स्टॉप लॉस वर 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 रिस्क कमी करत करत जाऊ मार्केटमध्ये. ठीक आहे,
पाहू काय होतंय. ठीक आहे, सध्या त्याच लेवलवर आहे, ब्रेकआउट लेवलवर. ठीक आहे, वेट करूयात आपण. आता ट्रेड घेतलेला आहे आपण, जास्त काही ट्रेड घेत नाही दिवसातून. वेट करूयात आपण. ट्रेडर्स तर तुम्ही आता इथं बघू शकता, मार्केट परत वर चाललेलं आहे. आता आपण काय करू, आपल्या इथं आता 20 पॉईंट वर गेलेला आहे. ठीक आहे, आता प्रॉफिट जसा जसा वर जाईल, आपला स्टॉप लॉस आता आपण ट्रेल करून या कॅन्डलच्या खाली आणू. ठीक आहे, या कॅन्डलच्या खाली आणलं म्हणजे काय, आपण आपली रिस्क कमी केली या ट्रेड मधली. ठीक आहे, आता आपले किती झाले, 30 पॉईंट झालेत ऑलरेडी सिक्युअर या ट्रेडमध्ये. बघू, आपण वेट करू अजून. जर आता इथून पुढे आपण लॉस मध्ये निघणार नाही या ट्रेड मधून. ठीक आहे, इथून पुढे आता लॉस मध्ये निघणार नाही आपण. कॉस्ट टू कॉस्ट स्टॉप लॉस आणून ठेवलेला आहे आपला. ऑलरेडी 40 पॉईंट आपले झालेले आहेत, 40 पॉईंट, 50 पॉईंट. ठीक आहे, थोडंसं थांबा इथं, अजून इथं आपलं म्हणजे ट्रेड चांगला बनू शकतो इथं. ठीक आहे, आपली जी ही स्टॉप लॉस लेवल आहे आता आपण इथं आणलेली आहे. ठीक आहे, कॉस्ट टू कॉस्ट. थोडंसं थांबूयात, मार्केट आता चांगल्या प्रकारे वर जाऊ शकतं. ठीक आहे, तर इथून आपण लॉस मध्ये निघणार नाही आहोत. ठीक आहे, तिथे 30 पॉईंट ऑलरेडी झालेले आहेत आपले. वेट करणार आहोत आपण. ठीक आहे, शेवटपर्यंत वेट करू, बघू काय होतंय ते. मार्केटमध्ये चांगला मूव आलेला आहे. ठीक आहे, आता आपली स्टॉप लॉस लेवल इथं ह्या चार्टवर आपण बघू. ठीक आहे, ही लेवल क्रॉस झाली, आपण इथं सेल बटन दाबून टाकू. ठीक आहे, म्हणजे पोझिशन क्लोज. सध्या 1400 रुपये प्रॉफिट चाललेला आहे आपला. ठीक आहे, स्टॉप लॉस हळूहळू वरच्या साईडला ट्रेल करू. ऑलरेडी आपला 40 पॉईंटचा प्रॉफिट झालेला आहे आता. ठीक आहे, इथं आता आपण एक्सपेक्ट करत आहोत की मार्केट अजून वर जायला पाहिजे इथून. ठीक आहे, जर मार्केट अजून वर गेलं इथून, तर आपला प्रॉफिट आज निश्चित आहे. कमीत कमी आपण इथून आज 20 पॉईंट तर घेऊन जाणारच आहोत. ठीक आहे, 20 पॉईंट घेऊन जाणारच आहोत. वरचे जेवढे येतील तेवढे येतील आता. ठीक आहे, 20 पॉईंट तर आपले मिनिमम फिक्स झालेले आहेत. 20 पॉईंट तर निश्चित आहेत आपले. ठीक आहे, बाकीचं वरचं जे काही येईल ते बघू. अजून एक ग्रीन कॅन्डल आली मार्केटचा, आपण स्टॉप लॉस अजून वर घेऊन जाऊ इथून. ठीक आहे, तुम्ही बघू शकता कसं वर गेलंय मार्केट. ठीक आहे, आपली लेवल आपण अजून ट्रेल करू इथं. ठीक आहे, अजून वर आपण ट्रेल करूयात आपला स्टॉप लॉस. ठीक आहे, 2100 रुपये प्रॉफिट दिसतोय आपल्याला ऑलरेडी. वेट करणार आहोत आपण. ठीक आहे, घाई गडबडीत निघायचं नाहीये, वेट करणार आहोत, प्रॉपर वेट. ठीक आहे, ही वरची लेवल पण आज मार्केट क्रॉस करू शकतं, मार्केटचं काही सांगता येत नसते. आपण आपला स्टॉप लॉस वर वर घेऊन जायचंय, आपल्याला एवढं माहिती पाहिजे फक्त. ठीक आहे, बाकीचं जे होईल ते होईल. लेवल थोडी अग्रेसिव्ह झाली आहे. ठीक आहे, म्हणजे एकदम टाईट स्टॉप लॉस आहे हा. स्टॉप लॉस टाईट आहे एकदम हा. ठीक आहे, 30 पॉईंट तर आपण निश्चित केलेले आहेत आपण आपल्या मार्केटमध्ये. ठीक आहे, मार्केटमध्ये आपण आपले 30 पॉईंट निश्चित केलेले आहेत. तर हा सेल स्टॉप ऑर्डर असतो, पण ठीक आहे, आपण मॅन्युअली एक्झिट करू इथून. जर लेवल क्रॉस झाली आपण एक्झिट होणार त्यातून. ठीक आहे, पाहूयात काय होते. 30 पॉईंट आपण आपले निश्चित करूयात. चला आपण विकून टाकू. आपला सध्या स्टॉप लॉस हिट झालेला आहे इथं. ठीक आहे, 831 रुपये प्रॉफिट मध्ये आपण एक्झिट झालेलो आहोत इथून. आता मार्केट कुठे का जायना, आपल्याला काही घेणं देणं नाही पाहिजे. ठीक आहे, मार्केटमध्ये आपलं ध्येय निश्चित पाहिजे. ठीक आहे, आता मी इथून किती 20 पॉईंट निश्चित केले होते, 20-25 पॉईंट, 30 पॉईंट होते, पण कसं एक्झिट होता होता वेळ लागत असतो. ठीक आहे,
ह्या सगळ्या प्रोसेसला कम्प्लीट व्हायला. त्यामुळे आपण काय केले, या प्रीमियमच्या चार्टवर स्टॉप लॉस लावला होता, कारण की हे प्रीमियम्स खूप वोलाटाईल असतात. तुम्ही बघू शकता खालच्या साईडला किती जोरात मूव आलेला आहे. ठीक आहे, तर असं होत असतं. पण मार्केटमध्ये आपण काय करायचं, वरचं जे टार्गेट आहे ते मोकळं ठेवायचं असतं आणि खाली आपण आपली रिस्क कमी 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 करत, मग जर प्रॉफिटमध्ये जर ट्रेड आला, मग त्याच्यानंतर आपण आपला प्रॉफिट लॉक करत जायचा असतो. ठीक आहे, आता तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळालं असेल. तुम्ही सगळ्यात पहिले आज व्हिडिओमध्ये बघितलं एंट्री कशी घ्यायची, साईडवेज मार्केट होतं तेव्हा वेट कसं केलं, तर एंट्री कशी केली, हे सगळं तुम्हाला शिकायला मिळालं. ठीक आहे, हे सगळं पॅकेज तुम्हाला सगळं फ्रीमध्ये कोणी शिकवणार नाही, सांगतोय मी. आणि जर तुम्हाला हे असं रेग्युलर बेसिसवर शिकायचं असेल, तर तुम्ही माझं चॅनल ट्रेडर्स डेस्क लाईव्हला आत्ताच सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे, आत्ताच सबस्क्राईब करा, कारण की सध्या लोकही कमी आहेत, सबस्क्रायबर कमी आहेत. तुम्ही मला काहीही प्रश्न विचारले तर तुम्हाला उत्तर ताबडतोब मिळेल त्याचं. ठीक आहे, आता तुम्हाला जेन्युइन वाटलं असेल, लर्निंग व्हिडिओमध्ये काही तुम्ही शिकलाय, आज कसं मॅनेज केलंय ते तुम्हाला जर वाटलं असेल की चांगलं आहे बाबा, हा माणूस जरा चांगला ट्रेड करतोय, मलाही शिकायला पाहिजे, तर तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता बाकीचं काय, आता पुढचा ट्रेड आपण काही घेत नाही. तुम्हाला आजची पोझिशन दाखवून देतो मी. 831 प्लस मध्ये आहे. व्हेरीफाईड पीएनएल मी तुमच्या समोर ओपन करतो. ठीक आहे, व्हेरीफाईड पीएनएल तुमच्या समोर ओपन करतो. ठीक आहे, ते गेलं, लिंक कॉपी झालेली आहे. अरे लिंक ओपन होत नाही. ठीक आहे, मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये एक व्हेरीफाईड लिंक देणार, जिथून तुम्ही आपलं जे प्रॉफिट आहे त्याची व्हेरीफाईड लिंक असते ब्रोकरची, ती तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तुमच्या समोरच आहे तसं व्हिडिओमध्ये प्रॉफिट, त्याच्यामुळे काही अडचण नाहीये. ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगा मला व्हिडिओ कसा वाटला, आणि तुम्हाला अजून काही सुधारणा अपेक्षित असतील व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओमध्ये टाकू शकता. ठीक आहे, तर धन्यवाद व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबल्याबद्दल, आणि इथपर्यंत तुम्ही आलायत तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग. आपण भेटूयात उद्याच्या दिवशी, म्हणजे आता डायरेक्ट सोमवारी. ठीक आहे, कारण की शनिवार रविवार मार्केट बंद असते. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून एक गोष्ट ट्रेडर्स, तुम्ही बघू शकता इथं मी 10:53 ला टेलिग्राम ग्रुपवर मेसेज टाकला होता ट्रेड घेण्यापूर्वी. ठीक आहे, ट्रेड घेण्यापूर्वी मी मेसेज टाकला होता ग्रुपवर की ह्या लेवलच्या वर बुलिश मोमेंट आहे, याच्यावर जाऊ शकतं मार्केट, तर तुम्ही इथून म्हणजे घेऊ शकता इथून. ठीक आहे, तर असं सांगितल्यावर आपण 10:49 ला माझा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे असं जर फायदा घ्यायचा असेल लाईव्ह मार्केटमध्ये, जर तुम्हाला शिकायचं असेल की लेवल कसे शोधायचेत आणि कसं ट्रेड एक्झिक्यूट करायचं, तर तो ग्रुप जॉईन करून घ्या. ठीक आहे, ग्रुप जॉईन केल्यावर तुम्हाला लाईव्ह मध्ये कळेल. सध्या ग्रुप फ्री आहे. ठीक आहे, तर त्याचा फायदा घ्या. ठीक आहे.